तर परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। या प्रकरणातील आरोपीचे एन्काउंटर करण्याची मागणी माजी खासदार नवनीत राणांनी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। तर राणा जाणीवपूर्वक धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे। पाहूया याच आरोप प्रत्यारोपांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। एनकाउंटर केला पाहिजे। हिंदू समाज को दंगे में झोंकने का जो काम वो जो कर रही थी। प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये तेव्हा प्यारे खान कुठे जाते? भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यात असा वाद रंगलाय। विषय आहे परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा। या प्रकरणात तपासानं वेग घेतलाय। मात्र नवनीत राणांनी मागणी केली आहे आरोपींच्या एन्काउंटरची आणि नागरिकत्व रद्द करण्याची। आज आमच्या अमरावतीमध्ये परत ती घटना अचलपूर परतवाडामध्ये होते, जिथे 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ सोशल मीडिया यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले। मी इथे सरळ विनंती करीन पोलीसवाल्यांना, तारीखी नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटीजनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे। नवनीत राणांकडून या गंभीर प्रकरणाला हिंदू मुस्लिम वळण दिलं जात असल्यावरून अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलंय। राणा करत असलेले आरोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत सांगत त्यांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय। आयोग की टीम के साथ वहाँ पे जो है वो एक दौरा किया गया। वो सारी की सारी जो लड़कियां हैं वो सारी की सारी लड़की मुस्लिम समाज से है। नवनीत राणा जी महाराष्ट्र को बर्बाद करना चाहती है, देश को बर्बाद करना चाहती है, हिंदुओं को खतरे में लाना चाहती है। आपको अगर दंगा कराने का इतना ही शौक है तो आप अपने परिवार के लोगों को आगे लेके जाइए। ऐसे यहाँ पे व्यवस्था बिगाड़ने की कोशिश करेंगी, विकास को रोकने की कोशिश करेंगी तो उस पर डेफिनेटली कड़क कार्रवाई की जाएंगी, चाहे वो नवनीत राणा हो या और कोई हो। तर राणांना हिंदू मुस्लिम दंगे घडवायचे आहेत का असा सवाल करत त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे। इतना भी जो नवनीत राणा जी जो पूर्व सांसद है, उन्होंने जो वहाँ पे झूठ जो फैला के रखा था और हिंदू समाज को दंगे में झोंकने का जो काम वो जो कर रही थी तो वो उनको सफलता नहीं मिली। समस्त हिंदू समाज समझ गया कि ये सारा के सारा प्रोपेगेंडा है, ये प्रसिद्धि के लिए ये सब किया जा रहा है। और वहाँ पे अगर आज देखें तो पूरा शांति का वातावरण है। अगर आप किसी भी विक्टिम का पहचान को डिस्क्लोज करते हैं तो उन पर वो गुना पॉस्को का उन पर भी दाखिल होता है, चाहे वो कोई भी हो। ऐसा नहीं कि कोई बड़ा व्यक्ति हो छोटा व्यक्ति हो, ऐसा नहीं है। अगर वो चले जाएंगे तो डेफिनेटली उनके पेरेंट्स अगर जाएंगे तो गुन्हा भी दाखिल होगा। यानंतर राणांनीही प्यारे खान यांच्यावर पलटवार करत त्यांच्या राजीनाम्याची आणि माफीची मागणी केली आहे। प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये तेव्हा प्यारे खान कुठे जाते? जेव्हा आमची मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवण्यात येते, त्यांना प्रेग्नेंट करतात आणि तलाक करून सोडून देतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? एक माणूस 4-4 पोरींना हिंदूचे फसवतात तेव्हा प्यारे खान कुठे जाते? आज अचलपूरमध्ये ते झालं। सगळ्यात पहिले ते प्यारे खाननी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि समाजाच्या वतीने सगळ्यांची महिलांची माफी मागितली पाहिजे। प्रकरण उजेडात आल्यानंतर त्याचा गांभीर्यानं तपास होणं आणि आरोपीला कडक शिक्षा होऊन अन्यायग्रस्तांना न्याय मिळणं ही प्रक्रिया होईलच। मात्र या प्रकारावरून जबाबदार नेत्यांमध्ये रंगणारं हे राजकारण आणि त्यामुळे गढूळ होणारं सामाजिक वातावरण हे प्रकार कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडला असेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।